विद्यार्थी मित्रांनो, इनोव्हेटिव्ह सायन्स या युट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. प्राण्यांचे वर्गीकरण व्हिडिओ भाग 1 तुम्ही पाहिलेला आहे आणि चांगल्या प्रकारच्या कमेंट्स तुमच्या येत आहेत आणि म्हणून वेगवेगळे व्हिडिओ मला करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि त्यांचं वर्गीकरण कशा प्रकारचं केलं जातं आणि त्यांची वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत ती आपण पाहणार आहे. तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला निश्चित आवडेल. चला तर मग प्राण्यांचे वर्गीकरण पुढचा भाग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू. Hi, I am Sambhaji Thube from Innovative Science. Dear student, in previous video we are discussed about classification of animal, and in that how animals are classified with the help of various criteria. In that we made two groups of Animalia kingdom. In that first one is subkingdom non-chordates, and in that phylum 10 phyla are there. Another subkingdom is there, and that is chordates. In subkingdom chordates includes phylum Chordata, and that phylum Chordata again subdivided into 3 subphylums. In that first one is subphylum Urochordata, second one is Cephalochordata, and third one is the subphylum Vertebrata. Again, that Vertebrata subphylum is divided into 6 classes. In that first one Cyclostomata, Isis, Amphibia, Reptilia, Aves, and Mammalia. In this manner 6 classes are there. विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्राण्यांच्या वर्गीकरणाविषयी माहिती घेतलेली आहे. प्राण्यांचे वेगवेगळे संघ, उपसंघ किंवा वर्ग कशा प्रकारे तयार होतात, त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या अटी, कोणत्या कोणत्या गुणधर्मांचा विचार केलेला आहे, या सर्व विषयी आपण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये प्रत्येक संघ आणि त्या संघामध्ये येणारे प्राणी, त्यांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग आपण आज एका एका संघाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासू. सगळ्यात सुरुवातीला फायलम प्रोटोझोआ, त्यालाच आपण म्हणूया पोरीफेरा. या पोरीफेराची जर वैशिष्ट्ये आपण पाहिली तर एक एक वैशिष्ट्ये आपण पाहू. दिस पोरीफेरा आर ऑल्सो कॉल्ड ॲज दी स्पॉन्जेस. हे अगदी साध्या प्रकारची शरीररचना असल्यामुळं त्यांना स्पंज म्हणतात. दे आर युजली मराईन अँड असिमेट्रिकल. हे जे प्राणी आहेत ते जलवासी प्राणी असून ते बहुतेक समुद्रात तर काही गोड्या पाण्यात आढळतात. त्यांची शरीररचना जी आहे असिमेट्रिकल आहे, म्हणजे या प्राण्यांचं शरीर असममित प्रकारचं आहे. पुढचं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं, दे हॅव सेल्युलर लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन. पेशीस्तरीय संघटन जे आहे या प्राण्यांच्या मध्ये घडून येतं. दुसरं वैशिष्ट्य, फूड गॅदरिंग, रेस्पिरेटरी एक्सचेंज अँड रिमूव्हल ऑफ वेस्ट ऑकर्स थ्रू वॉटर कॅनॉल सिस्टीम. जे अन्न ग्रहण करणं किंवा श्वसन करणं किंवा टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणं, हे सर्व पाण्याच्या द्वारे, पाण्याच्या भरलेल्या ज्या नळ्या आहेत त्या नलिकांच्या द्वारे हा जो प्रवास आहे तो होत असतो. अन्न घेणं किंवा वायूंची देवाणघेवाण किंवा टाकाऊ पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणं, हे सगळं या प्राण्यांच्या मध्ये वॉटर ट्रॅकद्वारे होत असतं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स, these animals feed upon small organisms taken in their body along with water. That means water is taken in through ostia and given out through oscula. That means ostia
Ostia are the minute pores on body. This type of animal shows the number of small pores, and through that pores water comes in the body of that animal, and in that water food ingredients as well as other microorganisms are also enter through that pore, and that pore is known as the ostia. Kindly remember that word ostia. Ostia is a hole. Through that hole water enters in the body of that animal. Then next one is the spongicle. Spongicle is a body cavity. That inner space is called as the spongicle. That means that is the empty cavity shown in that figure, and it is filled with a water. Right? Then in this figure, upper side of that animal is a one hole is there, and through that hole the water comes out from that the body of that animal, and that hole is known as the oscula. Known as the singular, we can say oscula. Therefore, osculum help in water transport. Through that oscula, water comes out from the body of that animal, and all these pores are lined by clonocytes. That means it is also called as a collar cells. Simple words, it is known as collar cells. हे जे ऑस्टिया, ऑस्क्युलम किंवा ही जी मधला पॅसेज आहे यांचा इनर लाईन तुम्हाला दिसेल की या कशानं वेस्टर्न आहे, त्यांचा काय आहे त्या ठिकाणी कॉलर सेल्स आहेत. या ज्या कॉलर सेल्स आहेत या कॉलर पेशींच्या मदतीनं प्राणी शरीरामध्ये पाणी जे आहे ते पाणी प्रवाहित करतात. म्हणून पाण्याला प्रवाहित करण्यासाठी या कॉलर सेल्सची मदत होते. नेक्स्ट कॅरेक्टर, body all has spicules and spongin fibers. These animals are always attached to substratum, hence do not show locomotion. Hence they are referred as a sedimentary animals. That means they attach to a certain substratum. हे प्राणी एखाद्या आधाराला संलग्न असल्यानं ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत, म्हणजे त्यांचं प्रचलन होत नाही, म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी म्हणतात, सेडेंटरी ॲनिमल्स म्हणतात. पुढचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचे, ते कसे आहेत, सेडेंटरी आहेत, त्यांना स्पिक्युल्स आहेत, स्पॉन्जिन फायबर्स आहेत, आणि हे स्पॉन्जिन फायबर्स किंवा या स्पिक्युल्सद्वारे हे काय या आधाराला चिकटलेले असतात. आणि हे जे स्पिक्युल्स आहेत, स्पिक्युल्सला मराठीमध्ये इथं जो शब्द आलेला आहे स्पिक्युल्स, स्पिक्युल्सला मराठीमध्ये शुकिका म्हणतात, शुकिका. स्पॉन्जिन फायबर जे आहेत ते स्पॉन्जिनचे तंतू असतात, आणि हे स्पॉन्जिनचे तंतू किंवा हे जे स्पिक्युल्स आहेत इथं चिकटण्यासाठी या स्पंजला आधाराला चिकटण्यासाठी अशा प्रकारचे तंतू कार्यरत असतात, आणि हे तंतू कॅल्शियम कार्बोनेट पासून किंवा सिलिका पासून तयार झालेले असतात. पुढचं कॅरेक्टर जर आपण पाहिलं, वैशिष्ट्य आपण पाहिलं, ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाइट. हर्मॅफ्रोडाइट उच्चार लक्षात घ्या, हर्मॅफ्रोडाइट म्हणजे ते उभयलिंगी आहेत. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जे आहेत हे एकाच प्राण्यामध्ये हे तयार होत असतात. नेक्स्ट कॅरेक्टर इज फर्टिलायझेशन इंटरनल. फर्टिलायझेशन इज इंटरनल. Fertilization occur in a body of that animal. Next character, development is indirect. That means it has a larval stage distinct from adult stage. Development is indirect म्हणजे या प्राण्यांच्या मध्ये जी वाढ आपल्याला दिसून येते, जो विकास होतो, हा आपल्याला स्पष्टपणे जो लार्वल स्टेज आहे किंवा प्रौढावस्था जी आहे या दोन्हीच्या मध्ये स्पष्टपणे आपल्याला वेगळेपणा त्यांच्यामध्ये
दिसून येतो. आणि या फायलमची वैशिष्ट्ये किंवा या फायलमची उदाहरणं आपण जर वेगवेगळी पाहिली तर सायकॉन किंवा युस्पोंजिया जो आहे, युस्पोंजिया किंवा त्याला आंघोळीचा स्पंज म्हणतात, ही उदाहरणं या पोरीफेरा या फायलमची आपल्याला देता येतील. तर यामध्ये विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, तुम्हाला फायलम विचारला गेला तर पटकन अगोदर ते जे उदाहरण आहे ते उदाहरण तुम्हाला आठवलं पाहिजे. उदाहरण आठवल्यानंतर त्याची आकृती तुमच्या डोळ्यासमोर आली पाहिजे आणि आकृती डोळ्यासमोर आली की त्याची वैशिष्ट्ये तुम्हाला सहज 4 ते 5 वैशिष्ट्ये तुम्हाला देता येतील. चला ओके, पुढच्या आपण फायलमकडे जाऊया. नेक्स्ट फायलम सिलेंटेरेटा. नेम ऑफ दॅट फायलम इज सिलेंटेरेटा. इथं उच्चार जो आहे तो उच्चार लक्षात घ्या, कोइलेंटेरेटा नाही, तो उच्चार करताना सिलेंटेरेटा करायचा आहे, सिलेंटेरेटा. इन दॅट फायलम all these animals are involved, that is the hydra, sea anemone and jellyfish. All these animals are included in Coelenterata. That Coelenterata phylum is also known as the Cnidarians. हा जो संघ आहे या संघाला निडारियन सुद्धा म्हणतात. उच्चार जो आहे तो उच्चार लक्षात घ्या, निडारिया, म्हणजे हे निडारियन्स आहेत. सीचा उच्चार होणार नाही, निडारियन्स. These phylum also or these animals are also known as the Cnidarians. If we see the characteristics of that animals, they are usually marine and radially symmetrical. All these animals are found in sea water and the symmetry in these animals is a radial symmetry. म्हणजे हे जे सर्व प्राणी आहेत हे समुद्रामध्ये आढळतात आणि त्यांच्यामध्ये सममिती जर आपण पाहिली तर अरीय सममिती, रेडियलीला म्हणायचं अरीय सममिती, अरीय सममिती त्यांच्यामध्ये दिसून येते. म्हणजे आपण पाहिलं होतं सी अॅनिमल जो आहे किंवा हायड्रा आहे यांच्यामध्ये आपण एक अक्ष घेतला तर या एका अक्षापासून मध्यापासून जर का अक्ष केला तर एका अक्षापासून 2 शरीराचे भाग या मध्ये होत असतात. म्हणून अशा प्रकारची जी सममिती आहे त्याला आपण अरीय सममिती म्हणत होतो. तर अशा प्रकारची अरीय सममिती या प्राण्यांच्या मध्ये आपल्याला दिसून येते. नेक्स्ट कॅरेक्टर इज दे हॅव टिश्यू लेव्हल ऑर्गनायझेशन. यांच्यामध्ये उती स्तरीय संघटन जे आहे ते दिसून येतं. दे शोज द टिश्यू लेव्हल ऑर्गनायझेशन अँड ऑल दिस आर दी डिप्लोब्लास्टिक. द्विस्तरीय आहेत ते, 2 स्तरांच्या पासून या प्राण्यांचं शरीर तयार झालेलं असतं. नेक्स्ट कॅरेक्टर इज द फूड गॅदरिंग अँड एनकरेज अँड डिफेन्स ऑकर्स थ्रू निडोब्लास्ट्स प्रेझेंट ऑन टेंटॅकल्स. मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ these animals is they have nidoblasts and all these nidoblasts are present in tentacles. See this diagram. Here is the nidoblast cells, we can say the staining cells, and all these staining cells bearing on a tentacles. All these are the tentacles. Therefore all these tentacles are found in the around of their mouth. All these tentacles are useful for capturing the prey. All these tentacles are used to capture the prey, whereas nidoblasts, all these nidoblasts inject the toxin in the body of prey. All these nidoblasts or staining cells inject the toxin material in the body of prey. That prey will be died and they easily get their food. Then next use of that tentacle is these tentacles are useful for protection also. All these tentacles are used for protection. विद्यार्थी मित्र हो, महत्वाचं वैशिष्ट्य आहे या हायड्राचं किंवा
सी अॅनिमोनचं, किंवा या ठिकाणी जे असणारा जो जेलीफिश आहे, जेलीफिशचं. यामध्ये तुम्ही पहा की वरच्या बाजूला अशा प्रकारचे धाग्याच्या सारखे आपल्याला तुम्हाला या टेंटॅकल्स दिसतात आणि या टेंटॅकल्सला शुंडके म्हणतात. या तोंडाच्या भोवती अशा प्रकारची शुंडके असतात आणि या शुंडकांना अशा दंश पेशी असतात. स्टिनिंग सेल म्हणजे दंश पेशी. आणि या दंश पेशी काय करतात, यांच्या भक्ष्यांच्या शरीरामध्ये विषारी घटक सोडतात आणि तो जो भक्ष्य आहे त्यामुळे मरतो आणि मग त्यांना सहजासहजी या प्राण्यांना अन्न उपलब्ध होतं. ही जी शुंडकं आहेत, या शुंडकांचा उपयोग या प्राण्यांना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा या शुंडकांचा उपयोग या प्राण्यांना होतो. The next character is digestion extracellular and intracellular. Sometimes it is that digestion is found in extracellular. म्हणजे पचन जे आहे या प्राण्यांच्या मध्ये कधी कधी पेशीच्या बाहेर होतं, पेशीच्या बाहेर पचन होतं, किंवा कधी कधी पेशीच्या आतमध्ये होतं. दोन्ही प्रकारे पचन जे आहे अन्नाचं या प्राण्यांच्या शरीरामध्ये घडून येतं. नेक्स्ट कॅरेक्टर इज have gastrovascular cavity and an opening hydrostome. या प्राण्यांच्या मध्ये अशा प्रकारे इथं दाखवली पहा गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. मध्यभागी अशा प्रकारची एक पोकळी असते. इथं सी अॅनिमोन मध्ये सुद्धा आहे पहा. तर ही जी पोकळी आहे या पोकळीला म्हणायचं गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. आणि ही जी गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी आहे या हिचं ओपनिंग म्हणजे काय आहे, वरती तोंड आहे. तर अशा प्रकारचं रचना या प्राण्यांच्या मध्ये दिसून येते. नेक्स्ट कॅरेक्टर आहे बॉडी ऑल कंपोज्ड ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. या प्राण्यांचं बाह्य आवरण जे आहे, बाह्य आवरण कॅल्शियम कार्बोनेट पासून तयार झालेलं असतं. नेक्स्ट कॅरेक्टर इज दे एक्झिबिट टू बॉडी फॉर्म्स. These animals exhibit in two body forms. That means body of these animals is cylindrical or umbrella like. Body of that animals is sometimes cylindrical and sometimes umbrella like. If it is cylindrical, then it is called the polyp. It is called polyp. And if it is umbrella like in this manner, if it is umbrella like, called the medusa. म्हणजे पहा या हे जे प्राणी आहेत या प्राण्यांच्या शरीराचा आकार हा कसा आहे पहा, दंडाकृती आहे किंवा छत्रीच्या आकाराचा आहे. जर दंडाकृती असं शरीर असेल ना तर त्याला बहुशुंडक म्हणायचं. बहुशुंडक इंग्रजीमध्ये त्याला पॉलिप म्हणतात. आणि जर छत्रीच्या आकाराचा आकार असला तर त्याला म्हणायचं छत्रिक, मेडुसा. तर अशा प्रकारची वैशिष्ट्य या संघ सिलेंटरेटा या संघाची आपल्याला सांगता येतील. त्याची उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं लक्षात ठेवा. आहे हायड्रा, जलव्याल त्याला म्हणायचं. त्यानंतर आहे सी अॅनिमोन, समुद्र फुल त्याला म्हणायचं. त्यानंतर आहे जेलीफिश आहे. हा जेलीफिशला इंग्रजीमध्ये म्हणायचं ऑरेलिया. चला तर मग आपण पुढच्या संघाकडे जाऊया. पुढचा संघ जो आहे, पुढचा संघ प्लॅटीहेल्मिंथिस, फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. या संघामध्ये असणाऱ्या प्राण्यांचं शरीर सडपातळ असतं, पानासारखं आहे किंवा पट्टीसारखं असतं, चपटं असतं. म्हणून या प्राण्यांना चपटे कृमी म्हणतात, फ्लॅट ऑर्म म्हणतात. प्लॅनेरिया सारखा प्राणी खालच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतोय. शरीर चपट आहे आणि म्हणून या सगळ्या प्राण्यांना चपटे कृमी म्हणतात. तर विद्यार्थी मित्र हो, या चपट्या कृमींची वैशिष्ट्ये आपण पाहू. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक, these animals are called flatworm because of their body is flat or strip like or slender.
Therefore, all these animals are called flatworms. Then, next characteristic of these animals have dorsoventrally flattened body are endoparasites in animals. All these animals are endoparasites. Endo means in. एंडो म्हणजे आतमध्ये. तर हे अंत परजीवी असणारे प्राणी आहेत. अंत परजीवी म्हणजे दुसऱ्या प्राण्यांच्या शरीराच्या आतमध्ये वाढणारे अंत परजीवी असणारे हे पॅरासाइट्स आहेत, परजीवी आहेत. डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन बॉडी म्हणजे पुढून पाठीमागे जर आपण गेलो तर आपल्याला अशी चपटी बॉडी जी आहे, शरीर जे आहे ते आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल. ते कसे आहे? द्विपार्श्व सममित आहेत. द्विपार्श्व सममित. द्विपार्श्व सममित म्हणजे एक जर अक्ष आपण घेतला मध्यभागी तर शरीराचे बरोबर दोन भाग होतात. प्लॅनेरियामध्ये सुद्धा अशा प्रकारचा एक आपण अक्ष घेतला तर या प्लॅनेरियाचे दोन भाग होतील. दे आर ट्रिप्लोब्लास्टिक असिलोमेट. दे आर ट्रिप्लोब्लास्टिक. दॅट मीन्स देअर बॉडी इज मेड अप ऑफ 3 layers: endoderm, ectoderm and mesoderm. And all these animals are acoelomate. That means there is no cavity is there. There is no cavity. There is no empty cavity in between outermost skin and inner organs. Therefore, we can say all these animals are acoelomate. हे सगळे जे प्राणी आहेत हे सर्व प्राणी त्रिस्तरीय आहेत आणि द्विपार्श्व प्रकारची सममिती त्यांच्यामध्ये असते. नेक्स्ट कॅरेक्टर इज ऍब्सॉर्ब. दे ऍब्सॉर्ब न्यूट्रिएंट्स थ्रू बॉडी सरफेस. ते काय करतात? आपल्या शरीराच्या पृष्ठभागावरून अन्न जे आहे ते शोषून घेतात. पॅरासाइट फॉर्म्स हॅव हुक्स अँड सकर्स. These parasites have hooks and suckers. Here in this liver fluke, this animal is liver fluke. हा जो प्राणी आहे तो लिव्हर फ्लूक आहे. त्या लिव्हर फ्लूक मध्ये तुम्हाला इथं सकर्स दिसतील. सकर्सला मराठीमध्ये चूषके म्हणतात. चूषके. मग अशा प्रकारची जी चूषके आहेत, मुख चूषके या ठिकाणी आहेत आणि या मुख चूषकांच्या द्वारे त्या भक्ष्याच्या ठिकाणी काय करतात? हे अन्न शोषून घेतात. भक्ष्याच्या शरीरामधून अन्न जे आहे ते शोषून घेतात. तर अशा प्रकारची मुख चूषके या ठिकाणी आहेत आणि इथं आपल्याला तोंड दिसते, मुख दिसतंय. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथं दोन डॉट दिसत आहेत. पहा, हे जनन रंध्र आहेत. हे जनन रंध्र आहेत या लिव्हर फ्लूक मध्ये असणारे. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे फ्लेम सेल्स हेल्प्स इन osmoregulation and excretion. One hole is there. Here one hole is there. That means from this hole there is excretion of waste material. जे टाकाऊ पदार्थ जे आहे, टाकाऊ पदार्थ या होल मधून बाहेर टाकले जातात आणि ऑस्मोरेग्युलेशन जे आहे, परासरणाचं जे नियंत्रण आहे या फ्लेम सेल्स द्वारे. फ्लेम सेल्स या प्राण्यांच्या शरीरावरती असतात आणि त्यांच्याद्वारे ही परासरण नियंत्रणाची क्रिया ही होत असते. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज दॅट फर्टिलायझेशन इंटरनल. दॅट मीन्स फर्टिलायझेशन इज इन दी बॉडी ऑफ दॅट ॲनिमल्स. जे प्रजनन आहे या प्राण्यांच्या शरीराच्या आतमध्ये घडून येतं. मेनी लार्वल स्टेजेस फाउंड इन दिस टाइप ऑफ ॲनिमल्स. लार्वल स्टेजेस जे आहेत या लार्वल स्टेजेस या प्राण्यांच्या मध्ये आपल्याला दिसून येतात. प्लॅनेरिया हॅव हाय रिजनरेशन कॅपॅसिटी. प्लॅनेरियामध्ये रिजनरेशनची कॅपॅसिटी जास्त आहे. रिजनरेशन इज वन टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, राईट. म्हणजे अलैंगिक प्रजननाचा हा एक प्रकार आहे की जेवढे त्या शरीराचे तुकडे होतील तेवढे त्या प्रत्येक तुकड्यापासून नवीन सजीव जो आहे, नवीन प्लॅनेरिया तयार होतो. आणि म्हणून या प्लॅनेरियामध्ये एक खास वैशिष्ट्य असल्यामुळं तर अशा प्रकारच्या या प्राण्यांच्या मध्ये जास्त रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी यांच्यामध्ये आहे. ऑल दिस ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाइट.
All these animals are hermaphrodite. That means male and female reproductive systems are present in the same animal body. हे जे सर्व प्राणी आहेत हे उभयलिंगी आहेत. म्हणजेच या प्राण्यांच्या मध्ये पुरुष जनन अंग आणि स्त्री जनन अंग हे एकाच प्राण्यामध्ये दिसून येतात. या लिव्हर फ्लूक मध्ये तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी 2 डॉट दिसत आहेत. एकाच प्राण्यामध्ये पुरुष आणि स्त्री जनन अंग जे आहेत या एकाच प्राण्यामध्ये दिसून येतात आणि म्हणून यांना आपण उभयलिंगी म्हणतो, इंग्रजीमध्ये हर्मॅफ्रोडाइट म्हणतो. तर या गटाची जर उदाहरण आपण पाहिली तर ती लिव्हर फ्लूक आहे, टॅपवॉर्म आहे, सप्टेक्रुमी आहेत, प्लॅनेरिया आहे, या ठिकाणी दाखवलेलं प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, त्यानंतर फॅशिओला आहे, टॅनिया आहे. यासारखी उदाहरणं या प्लॅटीहेल्मिंथिस सप्टेक्रुमींची आपल्याला देता येतील. त्यानंतरचा पुढचा फायलम आहे विद्यार्थी मित्र हो, आणि तो म्हणजे एस्केलमेंथिस. तर एस्केलमेंथिस विषयी आपण माहिती घेऊ. फायलम एस्केलमेंथिस यांनाच गोलकृमी म्हणतात, कारण या प्राण्यांचं शरीर जे आहे हे दंडगोलाकार असतं. तर उदाहरणार्थ इथं या ठिकाणी दिलेले आहेत 5 जंत दिलेले आहेत. एस्केलमेंथिसचे उदाहरण आहे एस्कॅरिस. एस्कॅरिस म्हणजे जंत. तर अशा प्रकारचे एस्केलमेंथिस जे आहेत यांचे शरीर दंडगोलाकार आहे. बॉडी ऑफ these animals is long thread-like or cylindrical. Hence, they are called roundworms. All these animals are called roundworms because their body is round shape, rounded, right? Therefore, all these called the roundworms. The characteristic of these animals, they may be free-living, parasitic, aquatic, and terrestrial. All these animals are either live in terrestrial. All these animals are either free living or endoparasites, or free living animals are either aquatic or terrestrial. म्हणजे हे जे सर्व प्राणी आहेत हे एकतर स्वतंत्र राहणारे आहेत किंवा एंडोपॅरासाइट आहेत, म्हणजेच अंतःपरजीवी आहेत, दुसऱ्या प्राण्यांच्या शरीरामध्ये राहणारे आहेत. एक्वॅटिक म्हणजे जेली आहेत, जलवासी आहेत. टेरेस्ट्रियल म्हणजे भूचर आहेत, जमिनीवर सुद्धा राहणारे आहेत. तर अशा प्रकारे सगळ्या ठिकाणी या राऊंड वर्मचं अस्तित्व आपल्याला दिसून येतं. पुढचं वैशिष्ट्य आहे दे आर बायलॅटरल सिमेट्रिकल, ट्रिप्लोप्लास्टिक अँड सुडोसिलोमेट. हे सगळे जे प्राणी आहेत हे त्रिस्तरीय आहे. ट्रिप्लोप्लास्टिक म्हणजे त्रिस्तरीय, 3 लेअर त्यांच्यामध्ये दिसून येतात आपल्याला. बायलॅटरल सिमेट्री आपल्याला दिसते. बाय मीन्स टू, द्विस्तरीय सममिती जी आहे ती आपल्याला त्यांच्यामध्ये दिसून येते. त्यानंतर सुडोसिलोमेट आहे, ते म्हणजे आभासी देहगुहा जी आहे. सिलोम म्हणजे कॅव्हिटी आपण पाहिलं होतं, सुडोसिलोमेट आहे आभासी अशी देहगुहा त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते. एलिमेंटरी कॅनॉल कम्प्लीट, that means has muscular pharynx, waste removed through excretory pore. या प्राण्यांच्या मध्ये एलिमेंटरी कॅनॉल म्हणजे अन्ननलिका, तोंडापासून ॲनस पर्यंत यांच्यामध्ये आपल्याला एक अन्ननलिका दिसून येते आणि या अन्ननलिकेच्या द्वारे या अन्ननलिकेमध्ये मस्क्युलर फॅरिंग्स असतात, म्हणजे मसल्स त्यांच्यामध्ये असतात या अन्ननलिकेला. आणि यांचं भक्कम असं उपचर्म या प्राण्यांच्या मध्ये दिसून येतं. जे शेवटला ॲनस आहे, या ॲनस मधून वेस्ट मटेरियल जे आहे ते बाहेर टाकलं जातं, त्याला आपण एक्सक्रिटरी पोर म्हटलेलं आहे. अँड वन मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस फायलम इज these animals are unisexual, that means sexes are separate. हे जे प्राणी आहेत हे एकलिंगी आहेत, म्हणजे यांच्यामध्ये आपल्याला नर जंत आणि मादी जंत जो आहे तो आपल्याला वेगळा दिसून येतो. फिमेल्स लॉंगर दॅन मेल्स, या ठिकाणी जंत दोन्ही दाखवलेत पहा. फिमेल जंत जो आहे, जो मादी जंत आहे त्याची लांबी आपल्याला जास्त दिसते आणि नर जंत जो आहे त्याची लांबी कमी दिसते. नरजंत आणि मादी जंत ओळखायचं असेल तर नर जंताचं जे एक टोक आहे त्याचं एकदम वक्र आहे पहा, त्यामुळे ओळखण्यासाठी नरजंत आपल्याला ताबडतोब ओळखता येईल.
then next character is fertilization internal. The fertilization occur in body of that worm. Therefore, we can say fertilization is internal. And examples of that Aschelminthes, Ascaris, Filaria worm. All these Filaria worm means मग हत्तीपाय रोग जो ज्या जंतापासून होतो त्याला आपण फिलारिया वर्म म्हटलेला आहे. त्या फिलारिया वर्म पासून हत्तीपाय रोग होतो आणि म्हणून ते एक उदाहरण या एस्केलमेंथिसचं आहे. विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या, आपल्याला एस्केलमेंथिस म्हटलं की एस्केरिस आठवलं पाहिजे. एस्केरिस म्हणजे जंत, आणि मग जंत म्हटलं तर हे जे जंत आपल्या बहुतेक माणसाच्या आतड्यामध्ये हे जंत आढळतात, आणि मग जंताचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आलं की आपल्याला ताबडतोब त्याची कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला सांगता येईल.